रामराम मंडळी. विदर्भाच्या भटकंतीत आपण सध्या भंडारा जिल्ह्यात फिरत आहोत आणि आत्ता आपण भंडारा जिल्ह्यातील चांदपूर या गावातील या चांदपूर किल्ल्यावर आलेलो आहोत. चांदशहा बाबा दर्गा म्हणून आता गडावर हा दर्गा झालेला आहे. समोरून या पायऱ्या आपल्याला गडावर नेतात आणि हा आपला गाडी मार्ग पण आहे जो गडावर जातो. चला तर आता पायरी मार्गातून आपण किल्ल्यावर जाऊयात. आपण त्या ठिकाण पायरी मार्गाने येऊन परत या सिमेंटच्या रस्त्यावर आलेलो आहोत आणि हा सिमेंटचा रस्ता करताना बऱ्यापैकी या चांदपूर किल्ल्याची ही तटबंदी फोडण्यात आलेली आहे. पाहू शकतो आपण जुन्या तटबंदीचे अवशेष आणि पुढे या ठिकाणी आपल्याला किल्ल्याचा एक बुरुज व तटबंदी दिसत आहे. पुढे काही अंतरावर आणखी एक बुरुज आहे, तोही तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी समोर आपल्याला हा दुसरा बुरुज दिसत आहे. या बाजूने आपण आता वर जाऊयात. या बुरुजाच्या कडेने आपल्याला ही तटबंदी दिसत आहे आणि या बाजूला असलेला हा दर्गा. या तटबंदीच्या बाजूने आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी पण आपल्याला तटबंदी फोडलेली दिसते. तटबंदींचे असे भरपूर अवशेष आपल्याला पाहता येत आहेत. आतल्या बाजूला जाऊन थोडं पुढे जाऊयात आपण आता. तटबंदीशिवाय तर गडाच्या आतील भागात आपल्याला काही दिसत नाहीये. समोरच्या आपल्या या मोठ्या झाडा शेजारी एक चौथरा आपल्याला दिसतोय. नक्की काय आहे जाऊन पाहूयात आपण. तटबंदीचेच अवशेष दिसत आहेत हे पण. इथे ही एक आपल्याला जुनी वास्तू दिसत आहे. आपण भंडाऱ्यातला पहिला गिरिदुर्ग किल्ले आंबागड बघताना बुरुजांवर ज्या प्रकारे तोफांसाठी ज्या चौथरा पाहिला होता तसाच काहीसा ह्या वास्तूचा आकार. आणि ह्या वास्तूवर एक दगडीवर रोवण्यात आलेला आहे. पुढे तर सगळं रान माजलेलंच आहे. चला आपल्या चांदपूरच्या या किल्ल्याची भटकंती येथे पूर्ण झालेली. पुन्हा एकदा विदर्भातला एक दर्ग्यात रूपांतरित झालेला किल्ला आपण बघितलेला आहे. चला भेटूयात विदर्भाच्या पुढच्या भटकंतीत. तोपर्यंत आपले सर्व व्हिडिओ नक्की पहा.
काही अगोदर आलेले आहेत, काही येणार आहेत. चला